नेक्स्ट इंटरॅक्शन आहे पॅरासिटिझम. पॅरासिटिझम जे इंटरॅक्शन्स आहे, पॅरासिटिझम जे इंटरॅक्शन्स आहे हे एक प्रकारचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन्स आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कारण की हे जे इंटरॅक्शन्स आहे हे ज्या दोन स्पेसिसमध्ये होते त्याच्यातली एक जी स्पेसिस आहे ती याच्यामध्ये बेनिफिट मिळवते, ठीक आहे, आणि दुसरीला हार्म पोचते. म्हणून एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असं हे इंटरॅक्शन्स आहे, ठीक आहे. ज्या स्पेसिसला इथे हार्म पोचते आहे त्या स्पेसिसला आपण म्हणतोय होस्ट, ओके, आणि जिला बेनिफिट होते तिला आपण म्हणणार आहोत पॅरासाइट. तर पॅरासिटिझम या इंटरॅक्शनमध्ये दोन फॅक्टर असतात, एक आहे होस्ट आणि दुसरा आहे पॅरासाइट, ओके. तर पॅरासाइट होस्टवरती फीड करत असतात, त्यांच्याकडून न्यूट्रिशन घेतात ते, ठीक आहे. त्यामुळे होस्टला इथे लॉस होतो आहे आणि पॅरासाइटला इथे बेनिफिट मिळतो आहे, ठीक आहे. सो इट इज अ प्लस मायनस इंटरॅक्शन, ओके. तर दिस टाइप्स ऑफ इंटरॅक्शन्स दिस टाईप ऑफ इंटरॅक्शन्स इन ऑर्गॅनिझम, जे ऑर्गॅनिझम या प्रकारचं इंटरॅक्शन करतात त्यांची लाईफ जी आहेत लाईफ ऑफ मोड, मोड ऑफ लाईफ enable free lodging and meals, ओके. ज्या स्पेसिस किंवा जे ऑर्गॅनिझम्स अशा प्रकारचं इंटरॅक्शन करतात, ओके, आणि ज्याच्यामध्ये तो पॅरासाइट असतो त्या ऑर्गॅनिझमची जी लाईफ आहे ही लाईफ एक प्रकारे त्याला एक फ्री लॉजिंग म्हणजे राहण्याची सुविधा पण ती कशी फ्री आणि मील्स अवेलेबल करून देत असते, ठीक आहे. तर पॅरासिटिझम म्हटल्यानंतर आपल्या माइंडमध्ये पहिले एकच विषय येतो, तो म्हणजे व्हायरस अँड बॅक्टेरिया, ठीक आहे. तर व्हायरस अँड बॅक्टेरियाज फक्त पॅरासिटिक नाही आहे, तर बाकीचे सुद्धा जे ॲनिमल्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला या प्रकारचं पॅरासिटिझम हे इंटरॅक्शन्स पाहायला मिळते, ठीक आहे. तर पॅरासिटिझम जे आहे ते हॅज इव्हॉल्व parasitism has evolved in many taxonomic groups, okay, from plants to higher vertebrates. तर पॅरासिटिझम म्हटल्यानंतर एक पर्टिक्युलर ॲनिमल्समध्येच आहे व असं नाही आहे, तर जेवढे काही टॉक्झोमियल ग्रुप्स आहेत त्यांच्या बरेचशा ग्रुपमध्ये तुम्हाला पॅरासिटिझम हे इंटरॅक्शन पाहायला मिळते. मग ते प्लांटसुद्धा असू शकतात, ठीक आहे. तर प्लांटपासून तर हायर वर्टिब्रेटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारचं इंटरॅक्शन पाहायला मिळते, ठीक आहे. या इंटरॅक्शनमध्ये जे होस्ट एक स्पेसिस आहे आणि पॅरासिटिझम ही दुसरी स्पेसिस आहे. तर होस्टला तर काही स्पेसिफिसिटी नसेल, पण पॅरासाइटसाठी इथे स्पेसिफिसिटी तयार झालेली आहेत. म्हणजे हे जे इंटरॅक्शन आहे का त्या स्पेसिसचं ते पर्टिक्युलर एका होस्ट स्पेसिसवरती डिपेंड असते, ठीक आहे. असं नाही की हा पॅरासाइट आहे तर मग कोणत्याही ॲनिमलच्या बॉडीवरती किंवा कोणत्याही प्लांटवरती तो डिपेंड असू शकतो, ठीक आहे. तर ड्युरिंग द पिरियड ऑफ इव्होल्युशन्स पॅरासिटने ऐकलं आहे की त्यांचा जो होस्ट आहे तो स्पेसिफिक केलेला आहे, ठीक आहे. तो पॅरासिटिझम हॅव इव्हॉल्व्ड, parasitism have evolved a host specific in
such a way that the host and parasite are co-evolved. ओके, तर ही इन्सर्टची लाईन आपण घेतलेली आहे ॲज इट इज, जशी आहे तशी, कारण की इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स. ओके, याच्यावरती प्रत्येक वर्ड्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, तर पॅरासाइटची जी लाईफ आहे ती अशा प्रकारे इव्हॉल्व झालेली आहे की तिचा जो होस्ट आहे तो एक पर्टिक्युलर होस्ट असतो आहे. ठीक आहे, असं नाही की एक पॅरासाइट आहे तो कोणत्याही स्पेसिसच्या इंडिव्हिज्युअलवरती जाऊन फीड करू शकतो. ठीक आहे, असं नाही आहे. ठीक आहे, तर प्रत्येक पॅरासाइटचा जो होस्ट आहे तो स्पेसिफिक आहे. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ होस्ट स्पेसिफिक. ओके, म्हणजे एखाद्या पॅरासिटिक स्पेसिस जर असेल तर तिचा होस्ट हा ठरलेला असेल. ठीक आहे, आणि त्यामुळे त्यांचं जे इंटरॅक्शन आहे ते फिक्स झालेलं आहे. जे या दोघांमध्येच ते इंटरॅक्शन असेल आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा इव्होल्युशन झालेलं आहे. पण ते इव्होल्युशन कसं आहे, को इव्होल्युशन्स आहे. म्हणजे या दोन स्पेसिसमध्ये, आता हे दोन स्पेसिस फिक्सेस आहेत कारण की त्याचा होस्ट स्पेसिफिक आहे तोच असेल आणि या होस्टचा सुद्धा पॅरासाइट हाच असेल. ठीक आहे, त्यामुळे ह्या ज्या दोन स्पेसिस आहेत या सोबतच का झालेल्या इव्हॉल्व झालेल्या आहेत. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण को इव्होल्युशन. म्हणजे याच्यामध्ये जर होस्टनं जर इव्होल्युशन केलं असेल तर त्या होस्टवरती पुन्हा फीड करण्यासाठी पॅरासाइटने सुद्धा काय केलं असेल, इव्होल्युशन केलं असेल, किंवा पॅरासाइट इव्हॉल्व झालं असेल तर होस्टसुद्धा इथे इव्हॉल्व झालेला असेल. ठीक आहे, पण ते उलटं होईल तर आपल्याला म्हणता येणार नाही, त्याला म्हणतात को इव्होल्युशन्स. ओके, म्हणजे पॅरासाइट शो द स्पेशल मेकॅनिझम, host have special mechanism evolved to reject or rejecting or resisting the parasite. ओके, प्रत्येक होस्टचा एक स्पेसिफिक पॅरासाइट असेल, तोच पॅरासाइट त्याच्यावरती इन्फेक्ट करेल. त्याला रोखण्यासाठी होस्टने एक मेकॅनिझम डेव्हलप केलं असेल ड्युरिंग द पिरियड ऑफ इव्होल्युशन्स, आणि त्याच्यामुळे तो काय करतो की त्या होस्टला रिजेक्ट करतो किंवा रेजिस्ट करतो आहे. ठीक आहे, हे झालं याच्या होस्टचं इव्होल्युशन. ओके, आणि याच इव्होल्युशनसोबत पॅरासाइटसुद्धा इव्होल्युशन करेल, त्यामुळे आपण याला को इव्होल्युशन म्हणलेलं आहे. ठीक आहे, तर याच्या व्यतिरिक्त पॅरासाइट काय इव्होल्युशन करेल, parasite evolve or has to evolve counteract or neutralize them. Okay, what is them? जो काही मेकॅनिझम होस्टने डेव्हलप केलेला आहे त्याला न्यूट्रलाइज करायचं काम पॅरासाइट इथे करेल. ठीक आहे, तर होस्टने जो मेकॅनिझम डेव्हलप केला आहे ज्याच्यापासून तो स्वतःला पॅरासाइटपासून प्रोटेक्ट करतो आहे, तेच प्रोटेक्शन त्याला पाळायचं आहे पॅरासाइटला, तर ते पाळण्यासाठी तो स्वतःमध्ये सुद्धा इव्होल्युशन करतो आहे किंवा अशा प्रकारचं मेकॅनिझम डेव्हलप करतो आहे. ओके, द पॅरासाइट हॅज इव्हॉल्व्ड द मेकॅनिझम टू काउंटर ॲक्ट. ओके, तर इथे येईल मेकॅनिझम. ओके, तो मेकॅनिझम विच काउंटर ॲट द न्यूट्रलाइज द देम. ओके, जो काही होस्टने मेकॅनिझम डेव्हलप केला आहे त्याला काउंटर ॲक्ट करण्यासाठी किंवा त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी सुद्धा पॅरासाइट काय करतील, इव्हॉल्व करतील स्पेशल टाईप्स ऑफ मेकॅनिझम. ठीक आहे, अशा प्रकारे दोघेही काय करतात, सोबत को इव्होल्युशन करतात. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला की व्हॉट आर द ॲडॅप्टेशन अडॅप्टेड बाय द पॅरासाइट टू अफेक्ट द लाईफ ऑफ होस्ट. ओके, तर आपला नेक्स्ट जो पॉईंट येतो म्हणजे ॲडॅप्टेशन ऑफ पॅरासाइट्स. ॲडॅप्टेशन ऑफ पॅरासाइट्स. ओके, पॅरासाइटने होस्टच्या बॉडीवरती राहण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन केलेले आहेत. ठीक आहे, फर्स्ट वन जो आहे तो म्हणजे लॉस अननेसेसरी
सेन्स ऑर्गन. ओके, सेन्स ऑर्गन आपल्याला माहिती आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आउटर एन्व्हायरमेंटचं इन्फॉर्मेशन मिळत असतं. ठीक आहे, पण हा जो होस्ट पॅरासाइट आहे तो होस्टच्या बॉडीवरती डिपेंड आहे. आणि होस्टवरती असल्यामुळे किंवा एक साईड तो होस्टच्या बॉडीवरती असेल किंवा एक तर तो होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये असेल, त्यामुळे त्याला अल्टिमेटली त्या होस्टपासूनच प्रोटेक्शन मिळत असते आउटर इन्व्हायरमेंटसाठी. ठीक आहे, त्यामुळे त्याला पर्टिक्युलर असं स्पेशल टाईपची सेन्स ऑर्गनची आवश्यकता नसते. ठीक आहे, तो हे जे अननेसेसरी सेन्स ऑर्गन्स आहेत ते तो काय करतो आहे, रिमूव्ह करतो आहे. फॉर एक्झाम्पल आईज. ओके, तर होस्टच्या बॉडीच्या आत असेल किंवा हॉर्सवरती असेल तर त्याला आईजची काही आवश्यकता नाही आहे, काही बघण्याची आवश्यकता नसते, तर मग सेन्स ऑर्गन तो काही कामाचा नाही आहे. असे अननेसेसरी जे सेन्स ऑर्गन ते तो काय करतो आहे, रिमूव्ह करतो आहे. ठीक आहे. सेकंड ॲडॅप्टेशन, presence of adhesive organ or sucker to climb on host बॉडी. ओके, तर एकदा का जो होस्ट बॉडीमध्ये पोहोचला असेल तर त्याला नंतर सेन्स ऑर्गनची काही आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, पण त्या बॉडीमध्ये त्याला टिकून राहावं लागेल, तिथे त्याला काय करावं लागेल, चिटकून राहावं लागेल, तरच तो तिथे टिकेल. नाही तर मग ॲनिमलच्या बॉडीचे जे डिफेन्स आहे त्याच्यामुळे तो तिथून निघून जाऊ शकतो. ठीक आहे, तर तिथे तो चिटकून राहण्यासाठी त्याच्याजवळ स्पेशल असे ॲडेसिव्ह ऑर्गन्स असतात. त्याचंच एक एक्झाम्पल म्हणजे सकर्स. जसं मी लीच बघितलं असेल, लीच जो आहे तो बफेलो किंवा काऊला चिटकलेला असतो. ठीक आहे, किती काय केलं तो निघत नाही. म्हणजे त्या बफेलोने किती बी टेस्टचा मारा त्याच्यावर केला असेल किंवा किती शिंग त्याला मारले असतील तरी तो लीच तिथून निघत नाही. अशा प्रकारे तो सकर असतो. ठीक आहे, तशा प्रकारचे जे ऑर्गन्स आहेत ते या ॲनिमल्सने पॅरासाइटने डेव्हलप केलेले असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड, लॉस ऑफ डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रेटरी ऑर्गन्स. ओके, किंवा सिस्टीज. तर हा जो पॅरासाइट आहे तो होस्ट बॉडीवरती फिट करतो आहे आणि डायरेक्टली तो काय करतो आहे, होस्ट बॉडीमध्ये न्यूट्रिशन ॲब्झॉर्व करतो आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याला स्पेशल काय फूड अडॅप्ट करावं लागत नाही आहे, फूड घ्यावं लागत नाही किंवा त्याला डायजेस्ट करायचं काम पडत नाही. डायजेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये काहीतरी एक्सक्रेटिव्ह प्रोडक्ट तयार होतील आणि मग त्या एक्सक्रेटिव्ह प्रोडक्ट त्याला एक्सलेट करावं लागेल आउटसाईड द बॉडी. पण या दोन्ही गोष्टी करायचं काम नाही, कारण की त्याला ऑलरेडी डायजेस्ट झालेलं फूड मिळते आहे, म्हणजे डायरेक्ट त्याला न्यूट्रिशन्स मिळत असतात. त्यामुळे या दोन्ही सिस्टीमची त्याला आवश्यकता नसते. त्यामुळे इट लॉस द डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रेटरी सिस्टीम. त्याच्या व्यतिरिक्त जे अननेसेसरी सिस्टीम्स असतील त्यासुद्धा तो ते ठेवत नाही आहे. त्यामुळे त्याचे जे एक्सटर्नल ॲपिरन्स आहेत, मॉर्फॉलॉजी आणि ॲनाटॉमिकल ॲपिरन्स, इट इज व्हेरी सिम्पल. ओके, दे आर द सिम्प्लिफाइड्स. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ द पॅरासाइट. Effects of parasites on host. ओके, तर काय इफेक्ट होतो आहे पॅरासाइटचा जेव्हा तो होस्ट बॉडीवरती अटॅच होतो तो. ठीक आहे, सो फर्स्ट वन इज दे रिड्यूस द सर्वायवल growth and reproduction of host. ओके, ज्या होस्टवरती तो फीड करत आहे त्याचा सर्वायवल रेट जो आहे तो कमी होतो, तो जास्त दिवस सर्वाईव्ह करू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची ग्रोथसुद्धा इथे स्टॉप होते, प्रॉपरली त्याची ग्रोथ होत नाही, कारण की प्रॉपर न्यूट्रिशन त्याला अवेलेबल राहत नाही. ठीक आहे, आणि त्याचा इफेक्ट त्याच्या रिप्रोडक्शनवरती सुद्धा होतो, तो चांगल्या प्रकारे रिप्रोडक्शन करू शकत नाही. तर हा पहिला इफेक्ट आहे. ठीक आहे, सेकंड इफेक्ट म्हणजे दे रिड्यूस कोण पॅरासाइट. ओके, दे रिड्यूस द पॉप्युलेशन डेन्सिटी. ओके, म्हणजे पॉप्युलेशन साईज जी आहे ती कमी होते. का,
कारण की पॅरासाईटचा इफेक्ट हा त्याच्या रिप्रोडक्शनवरती सुद्धा होत असतो आहे, आणि रिप्रोडक्शनवरती झाला असेल तर निश्चितच त्या स्पेसिसचं पॉप्युलेशन डेन्सिटी काय होईल, रिड्यूस होईल. ठीक आहे. तिसरा इफेक्ट आहे दे माइट render the host value to predictions due to weak physical ओके. तर होस्टच्यामुळे काय होतं की पॅरासाईटमुळे होस्टची बॉडी काय होते, खूप वीक होत असते. फिजिकली तो खूप वीक होतो आहे, आणि फिजिकली जो वीक असेल तो त्याचे जे त्याचे जे प्रिडिक्टर असतील तर त्याला तो लवकरच काय होईल, बळी पडेल. ओके. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ दे माइट बी रेंडर द होस्ट व्हॅल्युनरेबली टू द प्रिडिक्शन्स. ओके. तर त्याचे जे प्रिडिक्टर आहे त्याला तो लवकर बळी पडेल, कारण की तो फिजिकली काय झालेला आहे, वीक झालेला आहे. दॅट इज द इफेक्ट ऑफ द पॅरासाईट ऑन द होस्ट बॉडी. ओके. तर ही जी लाईफ सायकल जी असते पॅरासाईटची, ती कधी कधी एकापेक्षा जास्त होस्ट लाईफमधून कंटिन्यू होत असते. ठीक आहे. तर लेट्स से इट इज द लाईफ सायकल ऑफ पॅरासाईट आर ऑफन कॉम्प्लेक्स. ओके. often complex. One or two intermediate host. ओके. इंटरमिडिएट होस्टला आपण म्हणतोय वेक्टर. टू कंप्लीट इट्स लाईफ सायकल. ओके. एनसीईआरटीची लाईन आहे स्टुडंट्स ही. तर याच्यामध्ये सांगितलेलं की बऱ्याचशा पॅरासाईटची लाईफ जी आहे ती खूप कॉम्प्लेक्स असते. तिला त्याच्या मेन होस्टपर्यंत जाण्यासाठी विदिन काही अदर जे होस्ट आहेत त्यांच्यामधून जावं लागत असतं. ठीक आहे. तर विथ द हेल्प ऑफ अदर ऑर्गॅनिझम ते ऑर्गॅनिझम त्यांच्या मेन होस्टपर्यंत पोहोचतात, आणि हे जे इंटरमिडिएट होस्ट आहेत त्याला आपण वेक्टर म्हणतो आहे. ओके. त्याची काही एक्झाम्पल्स आपल्याला एनसीईआरटीमध्ये दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल जी म्हणजे ह्युमन लिव्हर फ्लूक. ओके. तर ह्युमन लिव्हर फ्लूक जो वर्म आहे त्याचा होस्ट जो आहे तो मेन ह्युमन आहे. ठीक आहे. पण ह्युमनपर्यंत पोहोचायचा तो करतो मधामध्ये स्नेल किंवा फिश या इंटरमिडिएट होस्टमध्ये जातो. ठीक आहे. डायरेक्टली तो ह्युमनपर्यंत पोहोचू शकत नाही. तर सर्वात पहिले तो स्नेल बॉडीमध्ये जाईल किंवा फिशमध्ये जाईल, आणि फिशच्या थ्रू नंतर तो त्याच्या मेन होस्टमध्ये पोहोचतो आहे. ठीक आहे. सो इट इज अ इंटरमिडिएट होस्ट किंवा वेक्टर. आणि इथे पॅरासाईट आहे लिव्हर फ्लूक. ओके. ते आपल्या एनसीईआरटीचे एक्झाम्पल्स आहे. सर्व एक्झाम्पल इम्पॉर्टंट असतात. दुसरं एक्झाम्पल दिलं आहे मलेरियल पॅरासाईटचं. ठीक आहे. मलेरियल पॅरासाईट जो आहे तो सुद्धा त्याचा जो होस्ट आहे तो आहे ह्युमन इज अ होस्ट. ओके. ह्युमन होस्टमध्ये तो डायरेक्टली पोचत नाही. तर सर्वात पहिले त्याला मॉस्किटोमध्ये जावं लागते. ठीक आहे. तर मॉस्किटो इज अ इंटरमिडिएट होस्ट किंवा वेक्टर्स. ओके. आणि इथे पॅरासाईट आहे मलेरियल पॅरासाईट. तर मलेरियल पॅरासाईट पहिले मॉस्किटोमध्ये जातो, जो वेक्टर आहे, आणि थ्रू मॉस्किटो तो नंतर ह्युमन बॉडीमध्ये म्हणजे मेन होस्टमध्ये ट्रान्सफर होतो. ठीक आहे. तर मलेरियाची जी लाईफ सायकल आहे ती दोन होस्टमध्ये कंप्लीट होत असते, मॉस्किटो आणि ह्युमनमध्ये. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट आहे एनसीईआरटीची लाईन आहे. ठीक आहे. तर काही होस्टची लाईफ सायकल कशी असते, कॉम्प्लेक्स असते. ठीक आहे.
त्याच्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त होस्ट येत असतात. नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला तो म्हणजे टाईप्स ऑफ पॅरासाइट्स. टाइप्स ऑफ पॅरासाइट्स. ओके, तर जे काही पॅरासाइट अकॉर्डिंग टू देअर प्रेझेन्स ऑन द होस्ट ते 2 डिफरंट टाईपचे आहेत. फर्स्ट वन जो आहे तो म्हणजे एक्टोपॅरासाइट्स. एक्टोपॅरासाइट. ओके, एक्टोपॅरासाइट म्हणजे कोणतं पॅरासाइट? पॅरासाइट विच आर presence on outer surface of host. ओके, त्याची जी लाईफ सायकल असेल त्याला जे न्यूट्रिशन पाहिजे असेल ते न्यूट्रिशन मिळवण्यासाठी तो होस्टच्या आउटर सरफेसवरती प्रेझेंट असतो, त्याला आपण एक्टोपॅरासाइट म्हणतोय. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहे NCERT मध्ये, ते म्हणजे लाईस ऑन ह्यूमन बॉडी. ओके, सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे टिक्स ऑन द डॉग्स. ओके, तर हे खूप फॅमिलियर असे एक्झाम्पल्स आहेत की जे लाईस आहे ह्युमन बॉडीचे ते हेडवरती राहते, आउटर सरफेसवरती राहते. ठीक आहे, आणि डॉग्सवरती तुम्हाला टिक्स पाहायला मिळतात, ते सुद्धा एक्टोपॅरासाइट्स आहेत. ठीक आहे, तर हे झालं ॲनिमलचं एक्झाम्पल. जर प्लांटचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर दॅट इज अ क्युक्युसेटा, ज्याला आपण अमरवेल म्हणतो. दॅट इज प्रेझेंट ऑन द हेल्ज प्लांट्स. ओके, हेल्ज प्लांट्स, दे आर फीड्स अपॉन द हेज प्लांट्स. ओके, तर हा झाला इथे पॅरासाइट. आणि हेज प्लांट इट इज अ होस्ट. ओके, तर ड्युरिंग द पिरियड ऑफ इव्होल्युशन्स क्युक्युसेटा जो आहे त्यांनी क्लोरोप्लास्ट लॉस केलेला आहे. ठीक आहे, क्लोरोप्लास्ट नाही आहे त्याच्याकडे, त्याचबरोबर त्याच्याजवळ लीफसुद्धा नाही आहे. त्याची बॉडी जी आहे प्लांटची ती विदाउट क्लोरोप्लास्ट आणि लीफची आहे, त्यामुळे तो स्वतः फोटोसिंथेसिस करू शकत नाही. त्यामुळे होस्ट बॉडीमधून तो न्यूट्रिशन ॲब्झॉर्व करत असतो. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल अमरवेल. दुसरे एक्झाम्पल आपल्या NCERT मध्ये दिलेलं आहे ते फिशचं आहे, मराईन फिश. मराईन फिशमध्ये सुद्धा बाकीच्या काही फिश फीड करत असतात. तर मराईन फिश इट इज अ होस्ट. आणि त्याच्यावरती फीड करण्याचे दुसऱ्या फिशेस आहेत, दॅट इज दिस फिश इज द कोपोड. कोपोड इज द पॅरासाइट. ओके, तर हे कंटिन्युअसली या मराईन फिशला चिटकलेली असते आणि त्याच्यानंतर न्यूट्रिशन मिळत असते. ठीक आहे, जसं टिक्स हे डॉग्सवरती चिटकले असतात तशी ही फिश आहे कोपॉट्स, ती कंटिन्युअसली मराईन फिशवरती अटॅच असते आणि त्याच्यानंतर ती न्यूट्रिशन मिळत असते. ठीक आहे, तर या 3 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲनिमलमध्ये लाईस ऑन द ह्युमन बॉडी, टिक्स ऑन द बॉडी. त्याच्यानंतर प्लांटमध्ये क्युक्युसेटा जो हेल्ज प्लांटवरती फीड करतो आहे, ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आणि लीफ नसतात, आपण मराठी त्याला अमरवेल म्हणतो आहे. आणि तिसरं म्हणजे मराईन फिशवरती कोपॉट्स. दुसरा टाईप जो आहे पॅरासाइटचा तो म्हणजे एंडोपॅरासाइट्स. ओके, आता एंडो म्हणजे इनसाईड आणि एक्टो म्हणजे आउटसाईड. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता, काही पाठ करायची आवश्यकता नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तर काय होतं एक एंडोपॅरासाइट? पॅरासाइट लिव्ह इनसाइड द होस्ट बॉडी बट डिफरंट साइट्स. ओके, म्हणजे डिफरंट ऑर्गनमध्ये ते असतात, होस्टच्या बॉडीच्या आत असतात पण डिफरंट ऑर्गनमध्ये, जसं की लिव्हर, ब्लड, त्याच्यामध्ये स्टमक वगैरे. ठीक आहे, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ एंडोपॅरासाइट्स. ओके, त्याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. मलेरियल पॅरासाइट जो आहे तो तुम्हाला ब्लडमध्ये मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर लिव्हर फ्लूक, ह्युमन लिव्हर फ्लूक, तो लिव्हरमध्ये असतो. ठीक आहे, आणि बरेचसे पॅरासाइट्स हे वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल किडनी, स्प्लीन्स, त्याच्यानंतर ग्लँड्स, हार्ट,
ओके ओके. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ एंडोपॅरासाइट. ओके. त्याच्यामध्ये एक मोर इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे की एक्टोपॅरासाइटपेक्षा एंडोपॅरासाइटची जी लाईफ सायकल आहे किंवा जे बॉडी आहे ती खूप कॉम्प्लेक्स असते. ठीक आहे. कारण की त्याला इनसाइड द होस्ट राहावं लागते. ठीक आहे. तर एक NCERT जी लाईन आपल्याला दिलेली आहे ती खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यावरती आपल्याला प्रत्येक वर्डवरती क्वेश्चन विचारला शकतो. अँड दॅट लाईन इज द एंडोपॅरासाइट. Endoparasites are morphologically and anatomically more simplified and emphasis to reproduction potential. ओके. खूप इम्पॉर्टंट लाईन आहे स्टुडंट्स ही. याच्या प्रत्येक वर्डवरती आपल्याला क्वेश्चन विचारला शकतो. ठीक आहे. तर याचा मिनिंग काय होते बघा की जे एंडोपॅरासाइट असतात ते मॉर्फॉलॉजिकली आणि ॲनाटॉमिकली खूप सिम्पल असतात. जवळपास जे काही त्यांचं मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर आहे किंवा मॉर्फॉलॉजिकल जे फ्युचर्स आहेत दोन्ही मॉर्फॉलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल जे फ्युचर्स आहेत. ठीक आहे. ॲनाटॉमिकल म्हणजे इनसाईड जे स्ट्रक्चर आहे बॉडीचं ते आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल सरफेस किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर जे आहे ते खूप सिम्पल असते. कारण की हे जे ॲनिमल्स आहेत हे जे पॅरासाइट्स आहेत ते होस्ट बॉडीच्या आतमध्ये असतात. त्यामुळे त्यांना असं काही विशिष्ट ऑर्गनची किंवा स्ट्रक्चरची आवश्यकता भासत नाही. ठीक आहे. किंवा सेन्स ऑर्गनची आवश्यकता नसते. त्यामुळे यांचं मॉर्फॉलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर खूप सिम्पल असते. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आहे ती खूप वाढलेली असते. ठीक आहे. शेवटचा पॉईंट जो आहे पॅरासिटिझमचा तो म्हणजे ब्रूड पॅरासिटिझम. इन बर्ड्स. ओके. बर्ड्समध्येच पाहायला मिळतो आपल्याला या प्रकारचं पॅरासिटिझम. तर याचं एक फॅसिनेटिंग एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे पॅरासाइट किंवा पॅरासिटिक बर्ड्स lays their eggs in nest of host birds and let them incubate. ओके. दॅट इज अ एक्झाम्पल्स. तर या पॅरासिट म्हणजे जे दोन बर्ड्स आहेत एक होस्ट असेल आणि एक पॅरासिट असेल. तर पॅरासिटिक बर्ड जो आहे तो काय करतो होस्ट बर्डच्या नेस्टमध्ये एग्स देतो आहे. ठीक आहे. आणि त्याला इन्क्युबेट करायला लावतो आहे. दॅट टाईप्स ऑफ पॅरासिटिझम्स कोणाचा ब्रूड पॅरासिटिझम्स. ओके. याचं एक्झाम्पल आपल्या सर्वांना माहिती आहे की कुकू त्याला आपण कोयल म्हणतो. ठीक आहे. कुकू म्हणजे कोयल. इट इज अ पॅरासाइट बर्ड. ओके. दिस बर्ड lays the eggs in the crow. So crow is the host bird. फेमिलियर एक्झाम्पल आहे. कोयल जी आहे ती काय करते क्रोच्या नेस्टमध्ये एग्ज देत असते. ठीक आहे. आणि ड्युरिंग द पिरियड ऑफ इव्होल्युशन्स हे जे पॅरासिटिक बर्ड्स असतात ते अशा प्रकारे इव्हॉल्व झाले असतात की त्यांचे जे एग्ज असतात ते बिलकुल होस्ट बर्डच्या एग्सच्या सिमिलरिटी दाखवतात इन कलर अँड साईज. कलर आणि साईजमध्ये ते बिलकुल होस्ट बर्डच्या एकसारखेच असतात. जेणेकरून जो काही होस्ट आहे तो त्या एग्सला आयडेंटिफाय करू शकत नाही. कारण की त्याने जर आयडेंटिफाय केलं असते तर लगेच तो काय करेल त्या एग्सला नेटच्या बाहेर ढकलून देईल किंवा टाकून देईल. ठीक आहे. तर याचसाठी पॅरासिटिक बर्ड्सने इव्होल्युशन केलेलं आहे की त्याचे एग्स आहेत तो अशा प्रकारे इव्हॉल्व झालेले आहेत की ते बिलकुलच मॅच करतात होस्ट बर्डच्या एग्ससोबत. त्यामुळे होस्ट बर्ड त्याला आपलेच एग समजून इन्क्युबेट करत असतो. दॅट इज अ ब्रूड पॅरासिटिझम इन बर्ड्स. स्टुडंट्स आता आपल्याला काही इम्पॉर्टंट नोट्स बघायचे आहेत. त्यातला पहिला जो म्हणजे फिमेल मॉस्किटोबद्दल बघायचं आहे.
फिमेल मॉस्किटोबद्दल असा क्वेश्चन विचारला जातो आहे की फिमेल मॉस्किटो हा पॅरासाईट आहे का, कारण की तो सुद्धा काय करतो ह्युमन बॉडीवरती फीड करतो आहे. ठीक आहे, तर त्याला आपण पॅरासाईट कन्सिडर करणार आहे का, आणि ह्युमनला होस्ट कन्सिडर करणार आहे का. ठीक आहे, ह्युमन इज अ होस्ट आणि फिमेल मॉस्किटो इज अ पॅरासाईट. तर याचं आन्सर जे आहे स्टुडंट ते म्हणजे नो, नाही. कारण की पॅरासाईट यालाच म्हणता येईल अशाच ॲनिमलला किंवा ऑर्गॅनिझमला पॅरासाईट कन्सिडर करता येईल त्याची एक तर पूर्ण लाईफ सायकल त्या होस्टवरती डिपेंड असायला पाहिजे, किंवा थोडीफार तरी लाईफ सायकल त्याची त्या होस्टवरती डिपेंड असायला पाहिजे. म्हणजे तो त्या होस्टवरती त्यांनी सर्वाईव्ह करायला पाहिजे, एक तर इंटरनल किंवा मग एक्सटर्नल दोन्हीपैकी कुठेतरी त्यांनी एक वेळेस तिथे सर्वाईव्ह करायला पाहिजेत. पण फिमेल मॉस्किटो जो आहे तो फक्त जेव्हा त्याचा रिप्रोडक्शन पिरियड येतो आहे, ठीक आहे, जेव्हा त्याचा रिप्रोडक्टिव्ह पिरियड येतो आहे त्यावेळेस तो काय करतो ह्युमन ब्लडला सक करत असतो. ओके, फॉर द रिप्रोडक्शन्स फिमेल मॉस्किटो काय करतात ह्युमन ब्लड सक करतात, अदरवाईज त्यांना काही गरज नाही आहे. त्यामुळे आपण फिमेल मॉस्किटोला काय पॅरासाईट ॲज अ कन्सिडर करणार नाही आहे. तर मॉस्किटो जे आहे ते काय आहेत इंटरमिडिएट होस्ट आहेत, किंवा त्याला आपण वेक्टर म्हणणार. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड नोट्स जे आहेत ते म्हणजे एम्ब्रिओ जो असतो तो मदरच्या युट्रसमध्ये ग्रो करत असतो. ठीक आहे, तर त्या एम्ब्रिओला आपण कन्सिडर करणार आहे का ॲज अ पॅरासाईट, कारण की तो सुद्धा बॉडीमध्ये असताना इनसाईड द बॉडी जेव्हा असतो मदरच्या, तेव्हा तो मदरमधून न्यूट्रिशन मिळत असतो. काय करत असतं न्यूट्रिशन मिळत असतो तो. तर मदरला आपण ॲज अ कन्सिडर करणार आहे का होस्ट, आणि एम्ब्रिओला पॅरासाईट, असा क्वेश्चन आपला विचारला जातो. त्याचा आन्सरसुद्धा काय आहे नो आहे. ठीक आहे, तर कॉमन कंडिशनमध्ये एम्ब्रिओ जो आहे तो पॅरासाईट नसतो आहे, हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. एम्ब्रिओ इज नॉट parasite, but in some cases एम्ब्रिओ जो आहे तो पॅरासिटिकच आहे. ठीक आहे, म्हणजे काही ठिकाणी एम्ब्रिओ जो युट्रसमध्ये आहे तो तिथे पॅरासिटिक आहे. फॉर एक्झाम्पल बरेचसे ॲनिमल जे आहेत ते त्यांचा एम्ब्रिओ हे दुसऱ्याच्या बॉडीमध्ये फिलअप करतात, एक जे आहे ते दुसऱ्याच्या बॉडीमध्ये येतात, आणि जेव्हा ते एम्ब्रिओ तयार होतात तेव्हा ते त्याच बॉडीला फीड करून ग्रो करत असतात. मग त्या कंडिशनमध्ये ते जे एम्ब्रिओ झाले ते पॅरासिटिक असतात. पण अदर जे एक्झाम्पल आहेत किंवा अदर जी कंडिशन नॉर्मल कंडिशनमध्ये एम्ब्रिओ हे पॅरासिटिक नसतात. ठीक आहे, बरेचसे जे फ्लाईज असतात ते दुसऱ्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये एग्स देतात, आणि त्याच्यामध्ये ते एग्स जेव्हा इन्क्युबेट होतात तेव्हा त्याच्यातून लार्वी निघतात, आणि ते लार्वी त्याच बॉडीवरती फीड करतात. तर तो एम्ब्रिओ जो झाला तो पॅरासिटिक झाला. ठीक आहे, ही सेकंड नोट्स होती. तिसरी नोट म्हणजे आणखीन दोन प्रकारचे पॅरासाईट असतात, त्याला आपण आयडियल पॅरासाईट म्हणतो आहे. पहिला जो आहे तो आहे आयडियल पॅरासाईट. ठीक आहे, आयडियल पॅरासाईट कशाला म्हणतात, पॅरासाईट दॅट withdrawal or drawing nutrition from host body without harmfully. ओके, म्हणजे कोणत्याच प्रकारचा हार्म न पोचवता होस्ट बॉडीमध्ये तो न्यूट्रिशन मिळवत आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा पॅरासाईट जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत आयडियल पॅरासाईट. पण अशा प्रकारचे पॅरासाईट एक्झिस्ट करत नसतात. ठीक आहे, कारण की जर तुम्ही त्याच्यात न्यूट्रिशन मिळत असेल तर निश्चितच त्याला काही ना काही नुकसान तर होणारच ना, कारण की इट लॉस द एअर न्यूट्रिशन, त्याचं न्यूट्रिशन तो लॉस करते, मग त्याच्यावर इफेक्ट होतच आहे. पण जर असा जर पॅरासाईट असेल तर त्याला आपण म्हणणार आयडियल पॅरासाईट. ओके, सेकंड जो पॅरासाईट आहे तो म्हणजे हायपर पॅरासाईट. आता हायपर पॅरासाईट कशाला म्हणतात, जो पॅरासाईटचा पॅरासाईट आहे त्याला आपण हायपर पॅरासाईट म्हणतो आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या ॲनिमलसाठी एक पॅरासाईट असेल आणि त्याच पॅरासाईटचा जर दुसरा कोणी पॅरासाईट असेल तर त्या पॅरासाईटला आपण कन्सिडर करणार आहोत हायपर पॅरासाईट. ओके, जसं की एक होस्ट आहे ह्युमन. ठीक आहे, ह्युमन बॉडीला इन्फेक्ट करणारा जो रॅट फ्लूज आहे, रॅट फ्ली. ओके, त्याचा होस्ट जो आहे तो ह्युमन्स आहे. ठीक आहे, पण या रॅट फ्लीवरती सुद्धा एक होस्ट आहे.
that is we call the hyperparasites. Okay, Xenophysila. Okay, that is a Xenophysila. हा जो बॅक्टेरिया आहे तो या फ्लीमध्ये सापडतो आणि दॅट फ्ली इज अ पॅरासाइट ऑफ ह्युमन. ओके, तर इट इज कन्सिडर ॲज अ हायपर पॅरासाइट्स. ओके, सेकंड एक्झाम्पल बघू आपण याच्यामध्ये की ह्युमनला इम्पेक्ट करणारा जो एक कॉमनसा ॲनिमल ऑर्गॅनिझम आहे तो म्हणजे बॅक्टेरिया. ठीक आहे, बरेचसे बॅक्टेरिया काय जो पॅरासिटिक आहे फॉर द ह्युमन बॉडी, त्यांना सुद्धा इन्फेक्ट केलं जाते थ्रू द बॅक्टेरोफेज. बॅक्टेरोफेज काय आहे? इट इज अ टाईप ऑफ व्हायरस. ओके, व्हायरस जे आहे तो पर्टिक्युलरली जर बॅक्टेरियावरती होस्ट करत असेल दॅट इज अ बॅक्टेरोफेज. आणि बॅक्टेरिया कशावरती फीड करतो आहे? ह्युमनवरती. ठीक आहे, तर बॅक्टेरोफेज आपण कन्सिडर करणार ॲज अ हायपर पॅरासाइट. ओके, तर अशा प्रकारे आपण आज कंप्लीट केलेला आहे पॅरासिटिझम्स. ओके, तर एक्झाम्पल लक्षात ठेवायचे सर्वांचे जरा फार इम्पॉर्टंट असतात.